फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. बाळ झाल्यानंतर एक स्त्रीचं आयुष्य बदलतं ना, तर ते कोणकोणत्या अँगलने बदलतं आणि त्यासाठी आपण कोणत्या 10 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत जेणेकरून आपलं आयुष्य बदलतं पण त्या आपल्या आयुष्याला अफेक्ट करत नाही. याचा अर्थ काय हे मी तुम्हाला खूप छान आणि सोप्या पद्धतीत शिकवणार आहे, म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक नवीन आई म्हणून कोणत्या 10 गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. तर पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, कित्येकही मुली जेव्हा आपल्याबरोबर पर्सनल कन्सल्टेशन बुक करतात तेव्हा म्हणतात की आई झाल्यानंतर मला काहीच सुधरत नाही आहे, त्यामुळे माझी झोप, माझं जेवण, माझं खाणं पिणं सगळंच डिस्टर्ब झालं आहे आणि त्यामुळे मी वेळेवर खात नाही. तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नवीनही झाला असाल तर इनफॅक्ट तुमचं खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर प्रॉपर वेळेत प्रॉपर प्रपोर्शनमध्ये खाल्लं नाही तर त्याचा इफेक्ट तुमच्या बाळावर तर होईलच, ब्रेस्ट मिल्कवरती होईल, पण मानसिक संतुलन आहे, तुमची थॉट पॅटर्न आहे, तुम्हाला जे ताकद फील व्हायला पाहिजे, तुम्हाला जो वीकनेस येतो आहे ते सगळं भरून काढायला मदत नाही होणार. म्हणून पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नवीनही झाला असाल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये तुमच्या जेवणाला प्रायोरिटाईज करणं हे खूप जास्त महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे चर्चा नका करू रे. नवीनही झाल्यानंतर इतक्या गोष्टी असतात आणि ओव्हरवेल्मिंग, माझं बाळ झोपत नाही, माझं बाळ खात नाही, माझं बाळ डेकर देत नाही, माझं बाळाचं पोट भरतंय की नाही, आणि लोक कमेंट देत असतात की माझं बाळ बारीकच दिसतंय, माझ्या बाळाची उंचीच नाही वाढली. हे जे काही असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी चर्चा कराल तेवढा त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार. म्हणून अशा कोणत्याही गोष्टीची चर्चा करू नका जे तुम्हाला सारखं व्हायला नको आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खुश राहायचा प्रयत्न करा. नाही पण मी खुश नाही आहे, मी स्ट्रेसमध्ये. पण स्ट्रेस आणि आनंदी राहायचं काहीच कनेक्शनच नाही आहे. म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट से मला ब्रेस्ट फिडिंगला इश्यू येतो आहे, माझ्या टेन्शन घेतल्याने किंवा माझ्या स्ट्रेस घेतल्याने हा ब्रेस्ट फिडिंगचा इश्यू सॉल्व्ह होणार आहे का? नाही होणार आहे. मग मी त्याच्याबद्दल स्ट्रेस घेऊन काय करू? कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ज्या क्षणी स्ट्रेस घ्याल त्या क्षणी तुमचं डोकं, तुमचं मन, तुमचं पूर्ण फोकस जो आहे तो सोल्युशनकडे न जाता तो प्रॉब्लेमकडे येऊन जाईल, जे चांगलं नाही आणि जे आपल्याला टाळायची गरज आहे. चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, प्रॉपर हायजीन मेंटेन करा. खूप सारी जण दिवसभर तो लूज गाऊन, त्याच्यावरती शेक घेणं, घाम किती आला तरी स्वेटर घालणं, स्कार्फ घालणं, हे नाही करायचं आहे नवीन आईने. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जेवढा घाम येईल आणि जेवढं स्मेल येईल, जेवढं अनहायजिनिक राहील तेवढं टाक्यांमध्ये पस होणं, बाळ ब्रेस्ट फिडिंग रिजेक्ट करणं, बाळ ब्रेस्टला पुश करणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून तुम्हाला त्या गोष्टींची काळजी घ्यायची गरज आहे. पाचवी, व्यायाम सुरू करा. नवीन आई म्हणून पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची डिलिव्हरी व्हायच्या दिवसापासून तुम्हाला जेंटल वॉकिंग सुरू करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही वॉकिंग आणि मुवमेंट्स करत राहिला तर तुमची रिकव्हरी अतिशय पटकन होते. इनफॅक्ट मी रिसेंटली एक पिल्लू बघितलं की त्याच्या बाळाने शी केली आणि आई 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 बघ ना बाळाने शिकली. आई बघ ना काय बाळाने शिकली, तुमचं बाळ आहे ना, उठा, करा, पॉटी क्लीन करा. सो हे तुम्ही लोकांनी केलंच पाहिजे आणि हे जर तुम्ही करणार नसाल तर रिकव्हरीला अतिशय जास्त डिले होतो. म्हणून वॉकिंग अँड मुवमेंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 6, ॲटलिस्ट दिवसातून 20 मिनटं स्वतःला आवडेल ते काहीतरी करा. म्हणजे काय, पुस्तक वाचायला आवडतंय, ज्वेलरी बनवायला आवडते, ब्लॉग लिहायला आवडतंय, कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून रील करायला आवडते, असं माझ्यासारखे व्हिडिओज करायला आवडत असते. काही जी गोष्ट तुम्हाला आवडते ना ती गोष्ट करा. पण एखादी अशी गोष्ट करा जी तुम्ही आई म्हणून आणि बायको म्हणून किंवा सून म्हणून नाही करत, तुम्ही स्वतःसाठी करता आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि खूप जास्त मदत पण होईल. आठवी आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लोकांनी कधी विचार केला आहे की तुम्ही पाणी किती पिलं पाहिजे? नवीन आई म्हणून कित्येकही वेळा मी मुलींना बघितलं की 2 ते 4 ग्लास फक्त ते पाणी पितात, जे नाही चालणार. कारण तुम्ही लोक जेवढं कमी पाणी प्याल तेवढा जास्त त्रास तुम्हा लोकांना होणार आणि तुम्ही जेवढं कमी पाणी प्याल तेवढं तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय पण अफेक्ट होणार. म्हणून तुम्हा लोकांना स्वतःची आणि ब्रेस्ट मिल्कची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं. 9वी आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे, प्लीज हेडवॉश करा. कित्येकही वेळा मुली मला म्हणतात की श्रेया आमच्याकडे हेडवॉश नाही करू देत. हेडवॉश आणि ओल्या केसाने जर बाळाला दूध पाजलं तर बाळाला सर्दी खोकला होऊन जातो, म्हणून बाळंतिणीने डोकं धुवू नये, इट्स अ मिथ. जसं तुमचं स्किनचं क्लिनिंग महत्त्वाचं आहे तसं तुमच्या स्कॅल्पचं क्लिनिंग पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. डिलिव्हरीनंतर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ड्रायनेस, हेअरफॉल या सगळ्या गोष्टी वाढतात
आणि त्या जर तुम्हाला कमी करायच्या असतील किंवा कंट्रोल करायच्या असतील तर तुम्ही प्रॉपरली स्काल्प क्लिनिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून प्लीज स्काल्प क्लिनिंग करा, डोक्याला अतिशय व्यवस्थितपणे स्वच्छ ठेवा अँड इट विल हेल्प यू बिग टाइम. नंबर 10 चॅन्टिंग्स किंवा प्राणायाम. नवीनही म्हणून बाळाच्या हेल्थसाठी चांगले का, मी बाळाबद्दल बोलतच नाही, मी एका आईबद्दल बोलते आणि आईला स्वतःसाठी आणि स्वतःच्या मेंटल पीससाठी ओमकार करणं, चॅन्टिंग करणं, प्राणायाम करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्यानी सर्वात जास्त बदल काय होणार माहिती आहे तुमच्या इनर बिईंगमध्ये, की तुम्हाला कळायला लागेल की गोष्टी अशा का होत आहेत, त्याच्यामागे कारण काय, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हे सगळं विचार करायला पण तर डोक्याला वेळ पाहिजे. जर आपण अखंड एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीकडे, एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीकडे मुवमेंटच करतो आहे आणि एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडेच चाललो आहे, तर तुमच्या डोक्याला पॉज कधी मिळणार. आणि डोक्याला जर पॉज मिळाला नाही तर तुम्ही गोष्टी पुढे कशा घेऊन जा. म्हणून या गोष्टी करणं खूप जास्त महत्त्वाचं. तर या 10 गोष्टी नक्की 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 लक्षात ठेवा ॲज अ न्यू मदर. याच्या काउंटर गोष्टी तुम्ही टाळल्याच पाहिजे. उगीचंच टेन्शन घेणं, उगीचंच चुकीच्या सवयी लावणं, उगीचंच बाळ रडतं आहे म्हणून चिडचिड करणं, यांचा कोणताही फायदा होणार नाही. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जर तुम्हाला तुमच्या गरोदरपणात लेबर, ब्रेस्ट फीडिंग, गर्भसंस्कार, बेबी केअर कुठेही आमची मदत पाहिजे असेल तर नक्की 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 गेट इन टच विथ अस ऑन www.mytuja.com. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.